मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तू सक्षम आहेस, तू सुंदर आहेस, तू कोणापेक्षा कमी नाहीयेस. स्वतःची ओळख निर्माण कर, जग तुझा आदर करेल. प्रत्येक स्त्रीला असं कधी ना कधी वाटतंच. पण प्रत्येक स्त्रीने जर फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्या जीवनात आपल्याला यश मिळतंच. स्त्रीजन्म म्हणजे असंच असायचं की लहानाचं मोठं जिथं व्हायचंय, लग्न होताच सोडून घर ते दुसऱ्यांच्या घरी जायचे. ओळखीची नाती सारी सोडायची आहेत आणि अनोळखी नात्यात वावरायचं आहे. माहेरच्या ऋणानुबंधांपेक्षा याच नात्यांना तिला जपायचं आहे. आपलं घर समजून दिवस रात्र घाम गाळायचा. तरीही परकी हाच शब्द सासरच्याकडून तिला ऐकून घ्यायचा आहे. आयुष्य आपलं संपत आलं तरीही भोग काही संपत नाहीत. नात्यांच्या गावामधूनही प्रवास हा निरंतर चालायचा आहे. देवानं या जगामध्ये एक रोपटं लावलं आहे. नाव त्या रोपट्याचं ठेवलं मुलगी, नारी, स्त्री, महिला, कन्या या रूपात. हे रोपटं खितळू लागलं, बागडू लागलं. आईच्या मायेच्या सावलीत वाढू लागलं. पण जसजसं वाढू लागलं तसतसं तिला कळू लागलं, या जगात मुलीच्या नशिबी भोगावे लागतात जरा त्रास जास्त. खरंच मैत्रिणींनो, असं म्हणतात की स्त्रिया लवकर रडतात. पण स्त्रीच्या तिच्या सहनशक्तीपुढे कोणीच नाही धरू शकत तिचा हात. दुसऱ्यांच्या सुखासाठी ती राबते, आपल्या मात्र आवडीनिवडीला बाजूला सारते. तिच्या अस्तित्वाला आहे खूप मोठं महत्त्व. तिच्याशिवाय नाही होत कुठलं पूर्ण नातं. आणि तिच्यात आहेत निरनिराळ्या अभिनयाची छटा. सालसबाईतून अत्याचारात लढण्यासाठी बनू शकते ती दुर्गामाता. केवढं छोटं नशीब तिचं राहावं लागतं ना. थोडंच दिवस आईच्या छत्रात. नवं नाव, नवीन ओळख, नवी लोकात मिसळावं लागतं, नव्या सुनेच्या रूपात. हळूहळू आई, मग सासूच्याही भूमिकेत भरावे लागतात रंग त्या रूपात. ती एक देवाची देणगी आहे की तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. शब्द वाक्य कमी पडतील असं आहे तिचं महत्त्व. जुलूम करणाऱ्यांनो, तिच्या पुढे नाही तुमचं अस्तित्व. तिचा आदर करा, प्रेमाने वागावं, तरच ती येईल लक्ष्मीच्या रूपात.